ते मध्ये बसलो तर आम्हाला लक्षात नाही आलं ते मला भेटले तिथे हां मी भेटून विमानतळावर थांब ना तुषार थांब ना झाला ना बाईट तुमचा हां तोच घेतोय मी बस सर काय सांगाल मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आपण आला आहात काय आपली मागणी आहे नाही या ठिकाणी लग्न समारंभ आहे आपल्या आमदार गावितताई यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांनी आमंत्रित केल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत ही काही जागा चर्चा करण्याची या ठिकाणी नाही आहे आपण यामध्ये लग्न समारंभासाठी सहभागी होण्यासाठी आलो ही नाशिकची जागा जवळपास भुजबळ साहेबांसाठी कन्फर्म झालेली आहे तरी देखील तुम्ही अगोदर सांगितलं की मी तरी पण प्रयत्नशील आहोत बा तुम्हाला असं वाटतं की जागेबद्दल पुन्हा चर्चा होईल मला असं वाटतं का ह्या जागेचा अद्याप अंतिम घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आणि ती लवकरच त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं महायुतीकडनं जवळपास हा विषय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत झालेला आहे तरी देखील तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी त्या विषयावर बोलणार आहे तुम्हाला पॉझिटिव्ह असं वाटतं की या आपण 2 दिवस अगोदरच या संदर्भामध्ये आम्ही सर्वच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांना भेटलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं का साहेब योग्य तो निर्णय घेतील अजून अधिकृत घोषणा झालेली नाही तसा प्रकार भावना गवळी मॅडमांच्या संदर्भात पण झाला भावना गवळी मॅडम पण 5 वेळेस खासदार असताना देखील त्यांचं तिकीट कट करण्यात आलेलं आहे तर तुमच्या बाबतीत पण असं होऊ शकतं की ती जागा त्यांना दिल्या जाईल मला असं वाटतं का मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील आणि निश्चित सकारात्मक निर्णय घेतील असा प्रयत्न जर नाही झाला तर तुम्ही काय भूमिका नाही असा प्रयत्न आमचा तसा काही विषय आहेच नाही आहे बरं का तसा काही विषय आहेच नाही जर तरचे विषय आहेत तर ते जरतरवरती बघणार असं छगन भुजबळ आता उमेदवारी जर समजा त्यांची निश्चित झाली आणि तुम्हाला जर का त्यांचं काम तुम्हाला करायला लावलं मुख्यमंत्र्यांनी तर तुमची तयारी असेल का आता मुद्दा असा आहे का मला मिळाली तर त्यांना काम करायचं आहे त्यांना मिळाली तर मला काम कदाचित करावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.